कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या। आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध योजना प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह महापालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते। आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डाचे वाटप, झूम प्रकल्प, हद्दवाढ, आयटी पार्क, महापालिकेकडून आकारण्यात येणारा घरफाळा, स्ट्रीट लाईट, महापालिकेकडील बंद शाळा, वाहनतळ आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला। आमदार क्षीरसागर म्हणाले, शहरातील सर्वसामान्यांचं जीवनमान सुधारायचं असेल तर त्यांना आपण नियमानुसार मदत करावी लागेल। झोपडपट्टीमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न असून शहरातील 64 झोपडपट्ट्यांमध्ये प्रलंबित प्रॉपर्टी कार्डाचं वाटप अजूनही पूर्ण होऊ शकलं नाही। ते तातडीने पूर्ण करून त्यांना न्याय मिळवून द्या। सेवा रुग्णालयासह परिसरातील लोकांसाठी अडचण निर्माण करणारा झूम प्रकल्प याबाबतही शासनाकडून सूट मिळण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या। कोल्हापूर शहरातील हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत तातडीने आवश्यक प्रस्ताव, अनुषंगिक कागदपत्रे शासनाकडे सादर करा। आयटी पार्काच्या जागेसाठीही त्यांनी आढावा घेतला।